मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलावलेली आहे। आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर हे या बैठकीसाठी उपस्थित राहतील। मुंबई पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, आता जवळपास सगळेच पक्ष मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागलेत। भाजप सुद्धा ऍक्शन मोडवर आले, भाजपने सुद्धा कंबर कसली असं म्हणायचं। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणूक ही भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाची निवडणूक असणार आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। त्यानंतर आता भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय पालिका निवडणुकीवर। 2017 साली जो स्वप्न पूर्ण झालं नाही ते आता पूर्ण करायचं असा मानस भाजपचा आहे आणि याच दृष्टिकोनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्या तातडीची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला भाजपचे मुंबईतील आमदार, भाजपचे मुंबईतील खासदार, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत आगामी काळात कशा पद्धतीने रणनीती आखायची, मुंबईतील मराठी मतं आपल्याकडे कशी खेचता येतील, त्यासोबत मुंबईत असलेला उत्तर भारतीय मतदार असेल, गुजराती मतदार असेल, ही मतं भाजपकडेच आहेत। मात्र त्यापेक्षा अधिक मतं जी मराठी मतं आहेत, जे म्हणतात की ठाकरे दोन बंधू एकत्र आल्यानंतर ती ठाकरेंकडे जाऊ शकतात, ही मतं ठाकरेंकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखायची, येत्या काळात नेमके काय कार्यक्रम घ्यायचे, कारण सणासुदीचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत, बाप्पाचं आगमन 27 तारीखला होत आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमके कशा पद्धतीने मराठी मतांना साथ घालायची याची रणनीती जी आहे ती बैठकीत ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी।